नमस्कार सर्वांना. आपण आज 18 जून 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे शिवेंद्रराजे भोसले. प्रश्न दुसरा, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे सातारा. प्रश्न तिसरा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? तर त्याचं उत्तर आहे सायप्रस. प्रश्न चौथा, कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेवर कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर CBE सन्मान देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे लीना नायर. प्रश्न पाचवा, ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरेबिया. प्रश्न सहावा, महिला एकदिवसीय वनडे क्रिकेट विश्वचषक 2025 कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. हे लक्षात ठेवा, कारण चालू घडामोडी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि आपलं इन्स्टंट GK स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून मी प्रश्न उत्तरे पोस्ट करतो तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन येते आणि त्या प्रश्न उत्तराचा सराव करायचा आहे आपल्याला. उत्तरं दिल्यानंतर परीक्षेमध्ये ते आठवतात. महत्त्वाचं चालू घडामोडी टॉपिक, पोलीस भरती, वनरक्षक जास्त प्रमाणात असतात, त्यामुळं मार्क देणार आणि हातातला विषय चालू घडामोडी आहे. डेली वर्तमानपत्र वाचत जा आणि नोटबुकमध्ये वहीमध्ये लिहत जा, जेणेकरून ते लक्षात राहील. तर आपलं इन्स्टंट GK स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रश्न सातवा, भारतीय सेनाने कोणत्या राज्यात रुद्रास्त्र या UAV ड्रोनची यशस्वी चाचणी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 8, ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी प्रथम कोणत्या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे? ब्लेझ मेट्रेवेली. प्रश्न 9, 51वी G7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे कॅनडा. प्रश्न 10 आणि लास्ट, जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंधन दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध दिन कधी साजरा करण्यात येतो? तर त्याचं उत्तर आहे 17 जून. आपण खूप कमी वेळामध्ये खूप चांगली माहिती घेतो आणि त्याचं कारण की जॉब करत पण आपण कानात हेडफोन टाकून इतरत्र न काही ऐकण्यापेक्षा असे व्हिडिओ ऐकलात तरी खूप फायदा होतो आणि प्रश्नाची उत्तरे पाठ होतात. धन्यवाद. आपलं इन्स्टंट GK स्टडी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपल्या मित्र व मैत्रिणींना, गरजूंना शेअर करा. धन्यवाद.